क्रिकेटच्या मैदानावर संयम आणि आयुष्यात मात्र मोठा निर्णय. इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराने 48व्या वर्षी पुन्हा एकदा नवी इनिंग सुरू केली. दुःखातून सावरत आयुष्याला दिलेली ही दुसरी संधी सध्या चर्चेचा विषय ठरते. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस पुन्हा एकदा आयुष्याच्या खेळपट्टीवर उतरलाय. पहिली पत्नी रूथ यांच्या निधनानंतर जवळपास 7 वर्षांनी स्ट्रॉसने दुसरं लग्न केलंय. अँटोनियो लिनियस पिट हे स्ट्रॉसच्या दुसऱ्या जीवनसाथीचं नाव असून ती 30 वर्षाची, पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकाच प्रगल्भ. 17 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक फ्रेंच होक येथे केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीत हा खासगी विवाह सोहळा पार पडला. स्ट्रॉसची दोन्ही मुलंही या क्षणाचे साक्षीदार होते. अँटोनिया लिनियस पिट एका कला सल्लागार कंपनीची संचालक आहे. ती पूर्वी PR एक्झिक्युटिव्ह होती. अँटोनिया लिनियस पिटचं बालपण हाँगकाँगमध्ये गेलंय. वेल्शशायरमधील एका प्रतिष्ठित शाळेत ती शिकली. अँटोनिया आणि स्ट्रॉस 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात भेटले आणि त्यानंतर डेटिंग सुरू झालं. क्रिकेटपासून दूर असतानाही स्ट्रॉस सामाजिक जबाबदारी विसरलेला नाही. पहिल्या पत्नीच्या स्मरणार्थ सुरू केलेलं रूथ स्ट्रॉस फाउंडेशन आजही अनेक कुटुंबांना आधार देते. ही गोष्ट फक्त लग्नाची नाही, तर आयुष्याला पुन्हा उभा करण्याच्या धैर्याची आहे. मैदान सोडलं असलं तरी जीवनाचा सामना अँड्र्यू स्ट्रॉस तेवढ्याच संयमाने खेळतोय.